हाताळलं आणि सागरने अगदी इकॉनॉमिकल बॉलिंग केली. हा सगळा जो लेखाजोखा आहे तो आमच्या डोळ्यासमोर. सागर भोईरची कामगिरी तुमच्यापर्यंत पोहोचवायची झाली तर पहिल्या मॅच मध्ये 2 विकेट 5 धावा, दुसऱ्या मॅच मध्ये 1 विकेट 1 धाव, तिसऱ्या मॅच मध्ये 2 विकेट आणि 6 धावा. आता इथनं विचार करेल धनेश इलेव्हन कुकसेची बॅटिंग ऑर्डर की त्यांच्याकडे 4 असे बॉलर आहेत ज्या बॉलरच्या माध्यमातून कालच्या दिवसाचा प्रवास त्यांचा सुखद गेलाय. तर दुसऱ्या बाजूला जयतुरेही विचार करू शकतो की धनेश इलेव्हन कुकसेच्या नावावरती एकाच टीम मधले 2 खेळाडू त्यांच्या नावावरती 50 राहिले. पहिल्या मॅच मध्ये महेश आणि आता तिसऱ्या मॅच मध्ये धोंडा वडवली सोबत खेळत असताना मानस धुमाल काय खेळला तो. बॉलिंग लाईनअप धोंडा वडवलीची पूर्णपणे नास्तबूत त्याने गेली. परंतु आता हे बिग बॅटल पाहणं ना हे प्रेक्षकांसाठी सुद्धा पर्वणी असेल कारण एका बाजूला बीटीसी तर दुसऱ्या बाजूला पीटीसी. आपण पाहूयात ही बॅटल कसं रंगते. दरम्यान एसके एंटरटेनमेंटची टीम सुद्धा आता रेडी आहे. हा चॅलेंज ऍक्सेप्ट केला दोन्ही टीमने. मग या चॅलेंज मध्ये काय घडते काय बिघडते. फर्स्ट इनिंग मध्ये खरं तर मी तुमच्याशी जुळलं गेलोय. भागेश म्हात्रे मॅम फ्रॉम बाल कल्याण मलंगड आवर्जून आम्हाला खरं तर या ठिकाणी इन्व्हाइट केलं जातं. निंबवलीकरांचं असलेलं प्रेम आमच्या पाठीवरती नेहमी राहिलं आणि त्यातला त्यात सुभाष धुमाल सर असले तर अजूनही समालोचन करण्याला मजा येते कारण कधी त्यांची कॉन्ट्रोवर्सी नसते कोणाशी. नेहमी एकामेकांना सोबत घेऊन ते चालतात आणि कोणतीही त्यांना एखादी गोष्ट आपण विचारली ना की फर्स्ट इनिंग मी करू का सेकंड इनिंग मी करू का कधीच त्यांच्या मुखातून नाही हा शब्द येत नाही. त्याच्यामुळे ते सांभाळून घेतात. परंतु या मॅच मध्ये आता वळूया. बबलू पाटील आणि महेश पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. जय तुरेचं पहिलं षटक. कालच्या दिवसामध्ये सौरभ भोईरला जसं बाद केलं होतं तसं त्या मॅचला टर्निंग पॉईंट मिळालं. तिथे प्लॅटफॉर्म मिळाला जय तुरेला आणि आता तो जय तुरेच मैदानाच्या आतमध्ये अशा खेळाडू सोबत आता फाईट घेणार आहे ज्या खेळाडूची चर्चा पीटीसी मध्ये चालू असते. अर्थातच बबलू पाटील. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. फर्स्ट बॉल पहिलाच बॉल ऑन साइडला. इथनं विकेट मिळू शकते बॉल मध्ये परंतु नो मॅच लँड मध्ये चेंडू पडलाय. इथनं घडलं काय. 3 फिल्डर होते. आता आपण असंच म्हणू शकतो की तेल गेलं तूप गेलं आणि हाती राहिलं थोपाटणं. सुंदर या बॉलला पिच केलं होतं जय तुरेने. बॉल हवेमध्ये असताना विकेट किपरच्या अगोदर मी तर म्हणेन डीप मधला फिल्डरच्या अगोदर फाईन लेग पोचायला हवा होता परंतु फाईन लेग दूर राहिला. फाईन लेगला त्या पोझिशन वरती सुद्धा थोडंसं क्लोज आणलं होतं त्याच्यामुळे कदाचित त्याला पोहोचण्यास थोडासा वेळ लागला. तिथनं आपल्याला पाहायला मिळाली सिंगल बबलू पाटीलच्या खात्यामध्ये आणि डावाची झाली आहे सुरुवात. जय तुरे समोर ना थोडा शांत राहिला. बबलू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न शांत ठेवलं गेलं माफ करा राहिला ना ठेवलं गेलं जय तुरेने. स्टेप आउट झालाय. इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न पण तो ट्रॅप आहे. ट्रॅप मध्ये अडकवला गेला. इथनं फलंदाज होईल बाद. महेश पाटील पहिल्या मॅच मधला अर्धशतकाचा वाटा ज्याने उचलला तो महेश मैदानाच्या आतमध्ये. मी आधीच म्हटलं होतं की हे बिग बॅटल आहे. हा द्वंद्व पाहण्यास काही वेगळीच मजा येईल. द्वंद्वासाठी कॅलिबर हवी असते ताकद हवी असते. जसे कुस्तीमध्ये 2 मल्ल एकाच ताकदीचे असल्यानंतर त्यांच्यामध्ये कुस्ती जशी चांगली रंगते ना जशी झुंजींचे 2 बैल ताकदवर असतात तशी त्यांच्यामध्ये झुंज आपल्याला चांगली पाहायला मिळते ना तशाच पद्धतीने ही मॅच लवकर सुटणारीच नाहीये. कारण या मॅच मध्ये 2 असे खेळाडू होते ज्या 2 खेळाडूंमुळे हा संघ ओळखला जातो. बबलू पाटील तर दुसऱ्या बाजूला जय तुरे. परंतु त्याच्या मागच्या खेळाडूंची सुद्धा कामगिरी चांगलीच आहे. आपण असं म्हणू शकत नाही की एकाच खेळाडूवरती खरं तर पूर्ण संघ डिपेंडेबल असो कारण तुमच्या मागच्या 10 खेळाडूंना सुद्धा चांगलं कार्य करावंच लागतं. त्याच्यामुळे पहिल्या मॅच मध्ये महेश खेळला, दुसऱ्या मॅच मध्ये बबलू चांगला खेळला, तिसऱ्या मॅच मध्ये आपण मानसला बघितलं. म्हणजे 3 खेळाडूंचा या आजच्या दिवसामध्ये कुकसेच्या माध्यमातून चांगला खेळ राहिलाय. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. बंटी पाटीलला टर्न सोसावा लागला. आउटसाइड दी ऑफसम चेंडू टाकला नव्हता परंतु पडल्यानंतर तो चेंडू वळला आणि ही खासियत आहे कारण जेव्हा जेव्हा एखादा बॅट्समनने जय तुरे समोर जेव्हा सफल होण्याचा प्रयत्न केलाय स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय ना तेव्हा डावकुरे हाताचा नॅचरली लेग ब्रेक ना त्याने दाखवलाच आणि हा बॉल बाहेरच्या दिशेने काढला गेला उजव्या हाताच्या फलंदाजासाठी आणि इथनं बंटी पाटीलला बीट करत असताना अजून एक चांगला बॉल परंतु दर्जेदार फटका ऑनसाइडला चाललाय. इनफिल्डचा फिल्डर त्याला भेदून बॉल लॉंग ऑन लावला. तिथनं आपल्याला पाहायला मिळते सिंगल आणि सिंगलने टीमची संख्या 2 या आकड्यावरती.
प्रत्येक बॉल जर आपण पाहिले ना तर प्रत्येक बॉल आता दोघे बंधुराजांना अगदी सेफली खेळावं लागतील, कारण जय तुरे या टीमकडे असा बॉलर आहे ज्या बॉलरकडे विकेट घेण्याची क्षमता आहे, ज्या बॉलरकडे सुरुवातीला कमबॅक करण्याची क्षमता आहे आणि क्षमता आणि सिद्धता तो नेहमी क्रिकेटमध्ये दाखवतो, म्हणून तर त्याचं नाव टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अग्रमानाने घेतलं जातं. नेक्स्ट बॉल ऑन साइडला खेळायचा होता, डीप मध्ये प्रोटेक्ट केलेले क्षेत्र, मिड विकेटला चाललाय बॉल, स्क्वेअर लेगच्या अगदी बाजूला होता तो क्षेत्ररक्षक. बबलू पाटीलच्या बॅट मधली सिंगल, टीमची धावसंख्या 3. आता विचार करण्यास भाग पडलाय की पहिल्या ओव्हरमध्ये धावा चाललेल्या नाहीत, परंतु जेव्हा आपल्याला असं वाटतं ना की समोरचा गोलंदाज आपल्यासाठी रिस्की आहे, तेव्हा तिथे शांत राहणंच गरजेचं असतं. शांत जर राहाल, तुम्ही संयम जर ठेवाल तर क्रिकेटच्या परिपटलावरती पुढे जाल, आणि सध्या तरी शांत ठेवण्याचं काम केलं जय तुरेनं. शेवटचा बॉल लो फुल टॉस, समोर लॉफ केलाय परंतु फिल्डर समोर आहे अगदी भिंतीसारखा, त्याच्या मागे भिंत होती, सुरेश होता त्या ठिकाणी बॉलच्या अगदी समोर भिंत बनून त्याने, सूरज होता त्याने बॉलला फील्ड केलं गेलं, लॉंग ऑनला सुंदर फिल्डिंग झाली. अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ संपला. 1 गडी बाद, टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 4. जिथे बॅटिंग करतोय धनेश 11 कुकसे. खूप साऱ्या शुभेच्छा येत असेल दोन्ही टीमच्या प्रेक्षकांकडून, कारण एका बाजूला पीटीसीचा असा संघ खेळतोय ज्या संघाने आजच्या दिवसामध्ये खूप चांगली कामगिरी केली. नो डाऊट ओम साई आमने लोणार्ड परिसराला बिलॉंग करणारा संघ, आणि नेहमी त्या विभागामध्ये कोणत्याही स्पर्धा असो त्या स्पर्धेमध्ये नेहमी आज संघ खेळत असतो. पण तो सध्या तरी भिवंडी परिसरामध्ये तो आलाय. भिवंडी परिसरामधल्या ताकदवर संघासोबत त्यांची फाईट आहे. कालच्या दिवसामध्ये ज्यांनी स्वप्न बघितलं, आज स्वप्न सत्यामध्ये उतरवायचंय, त्यासाठी सध्या तरी त्यांचं बॅटल आजच्या दिवसातल्या हायस्ट टोटल या संघासोबत होतीये. पण तो पहिल्याच ओव्हरला काय कंट्रोल केलं गेलं. पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघितल्या धावा 4, अन्यथा आपण मागच्या मॅचमध्ये बघितलं ना, धोंडा वडवली समोर ज्यावेळेला कुकसे संघ खेळत होता तेव्हा पहिल्याच प्रज्वल दलवीच्या ओव्हरमध्ये 19 धावा आल्या होत्या आणि प्रथमेशच्या ओव्हरमध्ये 20. म्हणजेच या टीमकडे क्षमता आहे की शांत जरी राहिली ना संघ कुकसे तरी त्याच्यानंतर ती आक्रमक बनू शकते, आणि इथनं आक्रमक बनावं लागेल, कारण पहिल्या ओव्हरमध्ये फक्त धावा आल्या 4. सूरज भोईर दुसऱ्या ओव्हरसाठी अफसमच्या जास्त बाहेर. हा चेंडू तुम्ही बघताय, व्हाईट बॉलचा इशारा ठिकाणी दिला गेला. पाटा विकेट शेनामातीने सारवलेली. याच विकेटवरती लेदरचे धडे अनेक सारे खेळाडू घेतात आणि ते सध्या तरी वॉर्मअप करतात, जे लेदर क्रिकेटची प्रॅक्टिस करण्यासाठी या ठिकाणी येतात. त्या ठिकाणी आपण एक झोन पाहतोय, ज्या झोनमध्ये नेहमी तुम्हाला या क्रीडांगणावरती खेळणारे खेळाडू प्रॅक्टिस करताना पाहायला मिळतात. सो त्यांचे आपण मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करूयात. वेलकम ऑल ऑफ यू. पहिला चेंडू वाईड आलाय, ऑफस्टंपच्या बाहेर होता, समोर ड्राईव्ह केलाय, ऑफ ड्राईव्हचा फटका डीप मध्ये, लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक पोहोचतात त्या ठिकाणी, तिथने आपल्याला पाहायला मिळते सिंगल. कनेक्टिव्हिटी चांगली होती, त्याचमुळे बॉल जेव्हा बॅटवरती मिडल झाला तेव्हा स्वीट साऊंड होता, टक असा आवाज कानांपर्यंत आपल्याही पोहोचला, परंतु ऑफ ड्राईव्हचा फटका जास्त दूर गेला नाही, सीमारेषा बाहेर जाऊ दिला नाही. फिल्डिंग चांगली झाली. बंटी पाटीलच्या खात्यामध्ये ती सिंगल, टीमच्या टोटल मध्ये होते ऍड. टीमची धावसंख्या 6 आणि सूरज भोईरचं हे षटक क्रमांक 2. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर चांगल्या टप्प्यावरती बॉल टाकला ऑप्शनच्या बाहेर. बबलू पाटील ऑन द स्ट्राईक, ऑप्शनच्या बाहेर आताही टाकला गेलाय. व्हाईट बॉलचा इशारा सेकंड टाइम अंपायरच्या ठिकाणी देत असताना सध्या मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला जे अंपायर्स पाहायला मिळतात त्यांच्याकडून ही सेकंड खून आपल्याला पाहायला मिळाली. आजच्या दिवसामध्ये आपल्याला 3 अंपायर्स मुख्य लाभले, गिरीश वालंज, विजय चव्हाण, अर्थातच लारा सर. लारा सरांनी अनेक वर्ष क्रिकेट खेळलाय. त्यांची आमची चर्चा झाली की अनेक वर्ष ओव्हरआर्म क्रिकेट खेळले, बॉक्स क्रिकेट खेळले, चांगले बॅट्समन आहेत आणि 40+ मध्ये त्यांना अपॉर्च्युनिटी सुद्धा आहे, परंतु या व्यवसायामध्ये बिझी असल्या कारणाने ते सध्या तरी अंपायरिंग सांभाळतात. आणि शफीक अन्सारी सर बहुत यार पुल केला, पुल पॉवरफुल, सक्सेसफुल आणि डिलाइटफुल. षटकाराची गरज होती आणि तो षटकार येत असताना षटकांचा राजा बबलू पाटीलच्या बॅटमधून थँक्यू. षटकारांचा राजा मैदानाच्या आतमध्ये आता बरसतोय. षटकार येत नव्हते, चौकार येत नव्हते. पहिल्या ओव्हरमध्ये जय तुरेच्या विरोधात एकही मोठा फटका नव्हता.
या ओव्हरमध्ये लेंथ बॉल टाकण्याचा प्रयत्न केला. खरं तर तो शॉर्ट ऑफ लेंथ बॉल होता, त्याला पुल करत असताना बबलू पाटीलच्या बॅटमधला हा सिक्सर तुम्ही पाहिला. आणि प्रत्येक षटकावरती राज करणं ही ओळख आहे, म्हणून आपसुकच मुखातून निघलं की षटकाचा राजा. प्रत्येक षटकामध्ये त्याने चांगल्या धावसंख्या वसूल केल्यात. सूरज भोईरवरती आता त्याचा पहिला अटॅक झाला आणि सूरजने आतापर्यंत धावा खर्च केलेल्या आहेत 9, ज्याच्यामध्ये 2 वाईट बॉल, 1 सिंगल, 1 षटकार. सूरज तयार. पुन्हा एकदा लेन बॉल आता मागे टाकण्यात आला, परंतु ऑप्शनच्या बाहेर चाललाय. तिसऱ्यांदा पंच या ठिकाणी खून दर्शवतात की व्हाईट बॉल. शफीक अन्सारी सर सध्या तरी मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये. केव्हा केव्हा खरं तर बॉलर याही गोष्टीसाठी व्हाईट बॉल टाकत असतो की एखाद वेळेला शफल होऊन एखादा फलंदाज पुढे जाईल, फ्रंटफूट येऊन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करेल, टॉप एज लागेल, लिडिंग एज लागेल आणि तो बाद होईल, यासाठी सुद्धा बॉडीपासून गोलंदाज बॉल दूर टाकत असतात. पण तो आज जास्त चेंडू दूर गेला. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. टीमची धावसंख्या 14 ऑन बोर्ड, 14 धावा. गुडघावरती बसून स्ट्रोकचं सिलेक्शन केलंय. ऑन साइडला चाललाय बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक नाहीये तर परफेक्ट मिडल झालाय बॉल. बॉल चाललाय मिड विकेट, बॉर्डर लाईनच्या बाहेर, सिक्सर. हा 6वा फलंदाज ठरलाय ज्याने लागोपाठचे 3 षटकार या स्पर्धेमध्ये दाखवल्यात. जगदीशजी पाटील जे बंधुराज आहेत बबलू पाटीलचे, यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर आम्ही करतोय. काय फटका होता. या फटक्याला असं वाटलं की ऑन साइडला ताकदीच्या वापराने मैदानाच्या बाहेर पाठवण्यासाठी ताकद जास्त लागली असावी आणि ताकदच लागते. असे फटके तुम्हाला खेळायचे असतील आणि निव्या बॉल जर म्हटला गेला ना तर परफेक्टली बॅटवरती जेव्हा मिडल होतो तेव्हा साऊंड सुद्धा असतो. तो साऊंड प्रॉपरली आपल्याला तिन्ही फटक्यांवरती पाहायला मिळाला आणि बॉल बॉर्डरच्या बाहेर या षटकाराने टीमची धावसंख्या 25 माफ करा 26 धावा 26 येस ओके 26 धावा टीमच्या टोटल मध्ये. कॅल्क्युलेट पहा ना, एखादी चुकी झाली अशा सिच्युएशनला कॅल्क्युलेशन प्रत्येक खेळाडूंच्या प्रत्येक प्रेक्षकांच्या माइंड मध्ये सुरू असतो आणि क्रिकेट हा कॅल्क्युलेटिंगच खेळ आहे. सध्या तरी कॅल्क्युलेट करतोय. सूरज भोईरचं षटक. बबलू पाटील आतापर्यंत 7 चेंडू फेकलेले आहेत सूरज भोईरनं, त्यातले लिगल फक्त 4. शॉर्ट ऑफ लाईन बॅट जरूर फिरवली, परंतु हा बॉल चाललाय वाईट घोषित करत असताना, अर्थातच वाईड लाईनच्या बाहेर. आतापर्यंत 4 मिस्टेक्स आहेत, त्यामधले 3 मोठे फटके. षटक थोडंसं लांबडं जात आहे. अजूनही लिगल 2 बॉल टाकायचे आहेत. आपण सध्या बघतोय या ओव्हरमध्ये 3 वाईट बॉल, 4 वाईट बॉल, 3 सिक्सर, 1 सिंगल झाली आहे आणि अशा पद्धतीने या ओव्हरमध्ये आतापर्यंत खर्च झालेल्या धावा 23-23. टीमची धावसंख्या 27. कंट्रोल कराव्या लागतील या धावा. बबलू पाटीलची जर विकेट आली तर सोने पे सुहागा होईल. राऊंड द विकेट, मागे चाललाय बॉल, फाईन लेगला कव्हर केलाय परंतु त्याच्याकडून सुद्धा बॉल सुटलाय. आपण सिंगल्स बघतोय या बॉलवरती. तसं अजून एक बॉल टाकायचा आहे. धावा झालेले 28. मैदानाच्या आतमध्ये आता कदाचित याच गोष्टीचा विचार करतील बबलू पाटील सुद्धा. बंटी पाटील सिंगल डबल्स वरती जास्त फोकस करतोय. दुसऱ्या बाजूला मैदानाच्या आतमध्ये मागच्या मॅच मध्ये ज्यांनी अर्धशतकीय खेळी दाखवली त्याला सुद्धा कदाचित मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा असावा. जरूर पाठवतीलच, कारण आता गरज आहे मानसची मागच्या मॅचची मॅरेथॉन इनिंग बघता आता कदाचित तो 4थ्या प्लेसवरती येऊ शकतो. स्ट्रायकिंग वरती बंटी पाटील.
शेवटचा बॉल ऑन साइडला पुल करायचा होता, सिंगल तर झाले, कंप्लीट मिळणार नाही स्ट्राइक बबलू पाटीलला. दुसऱ्या बाजूला स्ट्राइक सोडली आहे आणि नॉस्ट्राइक वरती जरूर धोक्यामध्ये होता बबलू पाटील. मानसला आणायचं होतं, त्यासाठी विकेट सॅक्रिफाईस करायची होती, परंतु 2 धावा पूर्ण झाल्या. एका बाजूला बबलू पाटीलला बाद करण्याचा प्रयत्न. ऑल ओव्हर जर आपण पाहिला 2 षटकांचा खेळ संपलाय. या षटकामध्ये तब्बल खर्च केला धावा 26. नाव सूरज भोईर. जयतुरेच्या षटकामध्ये फक्त 4 आल्या होत्या, म्हणजेच पहिल्या षटकाचा कंट्रोल दुसऱ्या षटकामध्ये मोडीत काढला बबलू पाटीलने. आणि अशा पद्धतीने 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 30 धावा टीमच्या टोटलमध्ये जिथे बॅटिंग करतोय धनेश 11 कुकसे. टॉप व्ह्यू सध्या तुम्ही पाहताय. टॉप व्ह्यू मध्ये अगदी क्लिअर दिसतं. आणि आता सध्या तरी जे स्टँड आहेत ना, ते स्टँड अशाच लेवलला ठेवत असतात. आणि थेट प्रक्षेपण करत असताना सुद्धा कॅमेरामॅन आणि अपडेटरलाही माहिती आहे की ज्या वेळेला आपण टॉप व्ह्यू ठेवतो तेव्हा क्रीडांगणाचा चांगला व्ह्यूही दिसतो. अंपायरच्या डोक्यावरून तो कॅमेरा असतो, मग टप्पा कुठे पडतोय आणि त्यानंतर कुठे वळतोय. थर्ड अंपायरलाही जास्त त्रास होत नाही रिव्ह्यू चेक करण्यासाठी. त्याच्यामुळे हा सध्या तरी टॉप व्ह्यू तुम्ही बघताय कॅमेराच्या माध्यमातून. SK एंटरटेनमेंट छोटासा प्रवास होता SK एंटरटेनमेंटचा सुरुवातीला, परंतु आता आपण असं म्हणू शकतो की एखादी नदी ज्याप्रमाणे छोटे छोटे ओहळ घेऊन चालते, त्यानंतर त्या नदीचा विस्तार होत जातो, छोटे ओहळ एकत्रित येऊन ती मोठी नदी बनते ना, तसा SK एंटरटेनमेंटचा प्रवास. कारण सुरुवातीला शून्यातून निर्मिती झाली, आता मोठा महासागर एवढा त्यांनी साम्राज्य बनवलं. म्हणून मी विनंती करतोय की आतापर्यंत कोणी SK एंटरटेनमेंटला सबस्क्राईब जर केलं नसेल ना, तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. क्रिकेटच्या अशा घडामोडी तुम्हाला या वाहिनीवरती पाहायला मिळतील. त्या पाहायच्या असतील तर कृपया करून SK एंटरटेनमेंट ह्या वाहिनीला सबस्क्राईब करा. ओव्हर नंबर 3 मध्ये आलाय मेघनाथ गोंधळे. ओव्हर द विकेटने त्याला बॉलिंग करायची आहे, परंतु मृत चेंडू अर्थातच डेड बॉल या ठिकाणी घोषित करत असताना अंपायर. तुमचा रिदम आणि रनवे ह्या मॅटर करत असतात गोष्टी. कारण रिदम वरती असताना जर तुमचा रनवे चुकला, चुकीचा बॉल पडला, समोरच्या टीमला अपॉर्च्युनिटी मिळू शकते, मोठा फटका जाऊ शकतो. त्यासाठी तो थांबला आणि पुन्हा एकदा बॉलिंग. हॅलो, हा षटकार आलाय विरोधात मेघनाच्या. पहिलाच बॉल चेक करत असताना बबलू पाटील इंडिव्हिज्युअल धावसंख्या आपण त्याच्या जर बघितल्या ना, तर आतापर्यंत त्यांनी 27 धावसंख्या बनवल्यात. या टीमचे 2 खेळाडू, ज्या 2 खेळाडूंच्या माध्यमातून आपण 2 अर्धशतकीय खेळी बघितल्यात. आणि डगआउट मध्ये तोच आवाज आता गेलाय की बबलू पाटीलची अर्धशतकीय खेळी होऊ शकते. वन शॉट, घुटना टेक और सिक्सर देख स्लॉक करत असताना बॉलला पाठवलाय मिड विकेट बॉर्डरच्या बाहेर. इट इज अ कडक. थँक्यू. व्हाट अ शॉट. आपण बघूया आता ऍक्शन रिप्ले कशा पद्धतीने हा ऍक्शन रिप्ले मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळाला असता, परंतु आता तेवढी वेळ नाहीये, तेवढा आपल्याकडे वेळ नाही ऍक्शन रिप्ले दाखवण्यासाठी. पण तो काय डोळ्यांना एक सुंदर अनुभूती देणारा षटकार होता. कारण असे फटके खूप दुर्मिळ असतात, मग ते इनसाइड आउट असो किंवा स्वीप असो. आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला स्लॉक स्वीप चेंडू करायचा असतो त्यावेळेला तुम्हाला शरीराची मुवमेंट ना ही क्विकली चेंज करायची असते. इथनं बघितलं पायांचा वेट अगदी जागेवरती होता, त्यानंतर पायांना त्यांनी खाली वाकवलं गेलं, वेट ट्रान्सफर केला, गुडघा टेकला आणि त्याच्यानंतरचा हा षटकार बबलू पाटीलचा आपल्याला पाहायला मिळाला. आणि बबलूच्या बॅट मधला आतापर्यंतचा हा 5वा षटकार पाहायला मिळतोय. षटकारामध्ये सध्या डील सुरू आहे. कारण एखादी डील जशी आपण जमिनीची करतो ती डील मोठी करण्यासाठी मग तो आकडाही मोठा आपल्याला मोजावा लागतो, तशा पद्धतीने ही डील सध्या तरी षटकाराची करत असताना आणि तो पोहोचलाय 8 चेंडू आणि इंडिव्हिज्युअल 33 धावसंख्येवर. टीमची धावसंख्या 42. लक्ष आता डोळ्यासमोर मोठं क्रॉस करावं लागेल. आतापर्यंतच्या या ओव्हर मधले अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत, म्हणजे ऑल ओव्हर या इनिंग मधले अजूनही 10 चेंडू फेस करायचे आहेत बबलू पाटीलला. अजून एक स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, अगदी सरळ आला बॉल. आमचा साऊंड सिस्टम ज्या ठिकाणी होता तिथे धडक देत असताना अगदी स्ट्रेट हिट षटकार.
थँक्यू सो मच डीजे. डबल षटकार हॅट्रिक. मागच्या ओव्हरमध्ये सूरज भोईरच्या विरोधात सुद्धा 3 षटकार होते आणि आता मेघनाथच्या विरोधात 3 षटकार तुम्हाला पाहायला मिळाले. पर्सन एकच परंतु डबल षटकार हॅट्रिक या ठिकाणी नोंदवत असताना बबलू पाटील का षटकांचा आणि षटकारांचा राजा म्हटलं जातं. जरूर दुसऱ्या ओव्हरमध्ये तीच आपण चर्चा केली की षटकांचा आणि षटकारांचा राजा म्हणजेच बबलू पाटील पीटीसीचा हा खेळाडू आणि त्याच्या बॅटमधून हा दर्जेदार देखना फटका तुम्हाला पाहायला मिळाला ज्याच्यावरती लिहिला होता बबलू पाटीलचा ब्रँड आणि त्याच्या बॅटमधून लागोपाठचा आपण बघता या ओव्हर मधला तिसरा. टीमची धावसंख्या 48 आणि तो पोहोचलाय 9 चेंडू फेस करत असताना 39 या धावसंख्येवर. यावेळेला अपील केली जाते आणि यस फलंदाज होईल बाद. अपील इथनं उचलत असताना असं वाटलं की ज्या स्ट्रेंथने बबलू पाटील खेळतोय 50 धावा पूर्ण होतील परंतु सन्मानजनक स्कोर 9 चेंडू फेस करत असताना ज्याने 39 धावा बनवल्या तो बबलू पाटील सन्मानाने पोहोचत असताना डगआउट मध्ये. हा चेहरा तुम्ही पहा, चेहऱ्यावरती थोडीशी नाराज आहे कारण त्याला 50 धावा पूर्ण करायच्या होत्या परंतु डगआउट मधनं टाळ्यांच्या प्रतिसादाने कदाचित तो डगआउट मध्ये येऊन बसेल. त्याचं काम त्याने पूर्ण केले आणि पहा डगआउट मधनं टाळ्या वाजतात कारण हा अभिवादन आहे. एखादा चांगला खेळाडूचा खेळ जेव्हा चांगला होतो जरूर अनेक वेळा त्याच्या आयुष्यामध्ये बॅटपास सुद्धा येतात परंतु ज्या वेळेला एका चांगला लय मध्ये एखादा फलंदाज असतो ना तेव्हा त्याला मोटिवेट करणं हे आपलं काम. आणि 39 धावा एक्सक्लुझिव्ह इनिंग ज्याने मैदानाच्या आतमध्ये दाखवली तो सध्या तरी पाहायला मिळतोय बबलू पाटील डगआउट मध्ये. टीमची धावसंख्या सध्या तरी टीमच्या टोटल मध्ये धावा आपल्याला पाहायला मिळतात 48. विकेट गेल्या 2 या ओव्हर मध्ये अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत आणि मेघनाथला नुकतीच सफलता मिळाली. आता मैदानाच्या आतमध्ये गेल्या मानस जरूर आपण बबलू पाटीलच्या 39 धावा बघितल्या. महेश पाटीलला पहिल्या मॅच मध्ये अर्धशतकीय खेळी करताना बघितलं तो माघारी परतला. बंटी पाटील अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे तर मागच्या मॅच मधला मॅन ऑफ द मॅचचा मान मिळवणारा मानस धुमाळ ऑन अ स्ट्राईक. ऑन साइडला खेळायचं फाईन लेगला कॅच पकडली गेली आहे. या मॅच मध्ये मानस स्वस्त्यामध्ये बाद होत असताना फलंदाज लागोपाठचा दुसरा बाद होत असताना मेघनाथला सफलता फलंदाज बाद. मनोज त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते. मनोजने ती कॅच पकडली आहे. लागोपाठच्या 3 षटकारानंतरचा इम्पॅक्ट आता मेघनाथ याच्या बॉलिंग वरती चांगला पडतोय. इम्प्रेस करतो आता कारण जरूर आतापर्यंत त्याने 18 धावा खर्च केल्या. 2 त्याचे विकेट आले या ओव्हर मध्ये तेही चांगलं झालं आणि त्या धावसंख्येचा आलेख हा वाढतच चालला होता. धावसंख्या वाढतच चालली होती आणि धावसंख्येचा जो विचार होता ना की धावसंख्या आता हे 3 मोठे फटके आल्यात अर्थातच बबलू पाटीलच्या बॅटमधून 6 षटकार तुम्ही बघितले. तो जर अजूनही मैदानाच्या आतमध्ये असता तर नो डाऊट याही मॅच मध्ये 80 पेक्षा जास्त धावफलक पुढे गेलं असं परंतु त्या धावसंख्या आता स्टॉप केल्यात. मेघनाथ तुम्हाला पाहायला मिळतो लागोपाठचे 2 विकेट मिळवत असताना आणि आता नवीन मॅन मैदानाच्या आतमध्ये मिस्टर मयूर पाटील. शेवटचा बॉल कदाचित हा चेंडू वाईट घोषित करतील अंपायर. वाईट घोषित केलाय बॉल. इथनं धावफलक 49 या आकड्यावरती. आतापर्यंत अजूनही 7 चेंडू फेस करायचे परंतु स्थिती खूप चांगली आहे. 49 धावा आपण कधी कधी 4 ओव्हरच्या मॅचेस मध्ये डिफेंड करताना बघतो परंतु सध्या तरी अजूनही 7 चेंडू राखीव आहेत आणि तुम्हाला पाहायला मिळतात 49 धावा टीमच्या टोटल मध्ये. शेवटचा बॉल त्याच्यासाठी मयूर पाटील आहे रेडी. शेवटचा बॉल ऑन साइडला जोर व्यवस्थित बॅटवरती नाहीये. बॅकहँड एरियामध्ये टप्पा पडला. सिंगल झाली. कमी सेकंडचा प्रयत्न या ठिकाणी चालवला होता. डगआउट मध्ये आवाजही होता की 2 धावा कदाचित पूर्ण होतील. बंटी पाटीलला स्ट्राईक मिळेल परंतु या ठिकाणी स्ट्राईक मिळणार नाही. स्ट्राईक झाली मयूर पाटीलकडे. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 50 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धनेश 11 कुकसे. जरूर आज कुकसे संघ गावासाठी क्रिकेट खेळतोय परंतु याच नावाने अनेक सारे मोठमोठे प्लेयर तुम्ही धनेश 11 कुकसे या नावाने खेळताना बघितले. बाबेश पवार असेल, पवन केने असेल, अनेक सारे खेळाडू या टीम मध्ये खेळताना तुम्हाला पाहायलाच मिळाले.
नेहमी या नावाला तुम्ही टेनिस बॉल क्रिकेटच्या जगतामध्ये ऐकत असता, परंतु आज गावासाठी खेळतायत. आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स राहिलाय आणि नो डाऊट आपण जवळ असणारा गाव भिनार बघतोय, त्यामधला हेमंत तरट, कुमार गुंड सुद्धा याच टीम मध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळाला. प्लस जय तुरे सुद्धा याच नावाने भरपूर वेळा खेळलाय. त्याच्यामुळे हे नाव खूप मोठं आहे. नाव त्यासाठी मोठे कारण त्यांची कामगिरी मोठी आहे. आता बबलू पाटील लेजंड खेळाडू, त्यांनी जिम्मेदारी स्वीकारली. महेश पाटील बाद झाला, होऊ द्यात, काही हरकत नाहीयेत, परंतु त्यांच्या खांद्यावरची जी जिम्मेदारी होती ना, ती जिम्मेदारी त्यांनी पार पाडली आहे. सुरुवात चांगली करू दिली आहे, परंतु आता शेवट करायचा आहे तो म्हणजे त्यांच्या फलंदाजांना. परंतु आता शेवट रोखण्यासाठी आलाय सागर भोईर. सन्मान्य जयजी भोईर ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेमध्ये बॉल स्पॉन्सर झालेत, त्यांना आपण विनंती करूयात. वेलकम, तुमचं सहर्ष स्वागत. नवीन षटक सागर भोईर होते तयार. सागरचा पहिलाच बॉल अगदी सरळ खेळलात. वॅकंट एरिया मिड ऑफ आतमध्ये नव्हता, लॉंग ऑफ होता. त्या अनुमानाने इथनं बॉल जर बघितला गेला तर हवेमध्ये असताना इथनं 2 धावा अजून कंप्लीट होतात आणि या 2 धावसंख्येने टीमची धावसंख्या 52 आकड्यावर. 52 धावसंख्या टीमच्या टोटल मध्ये. मिड ऑफ नव्हता, लॉंग ऑफ होता, त्यामुळेच बॉल त्या झोन मध्ये पडला. तिथे होता जय तुरे, त्याने बॉलला फील्ड केलं. डायरेक्ट हिटचा प्रयत्न दुसऱ्या बाजूला झाला होता, परंतु त्या बॉलवरती मिळतात धावा 2. दोन्ही टीमची धावसंख्या 52. उचलण्याचा प्रयत्न, अपील झाली आहे या स्कॉट बिहाइंड साठी आणि ती अपील सहमती देत असताना पास फलंदाज होईल, बाद पडतील मैदानाच्या बाहेर. मयूर तीन बॉल वरती सुभाष सर 3 मोठे फटके आले, 18 धावा आल्या आणि त्याच्यानंतरच्या 5 बॉल मध्ये फक्त 4 धावा आल्या. एक वाईडची, त्याच्यानंतर एक दुहेर, एक सिंगल. म्हणजे ज्या 3 बॉल मध्ये अटॅकिंग मूड मध्ये बबलू पाटील खेळला ना, तो बाद झाल्यानंतर थोडासा धावपलक थांबलाय, थोडासा शांत झालाय, कारण लाईनअप चांगली आहे, बॉलिंग लाईनअप. सागर भोईरला आता तुम्ही बघितलं, कॉट बँड साठी अपील केली विकेट किपरने, तिथनं फलंदाज बादचा इशारा दिला आणि आता मैदानाच्या आतमध्ये गेलाय शुभम शेलार. एक मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेट मधलं, जरूर छोट्या कदचा खेळाडू, परंतु असं म्हटलं जातं ना की स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट, तशाच पद्धतीने हा खेळाडू शुभम. लेग स्टंपवरती बॉल होता, ऑन साइडला स्लॉक करायचं होतं, परंतु जाऊ दिलं बॉलला. बॅट अँड बॉलचा संपर्क नव्हता. तिथनं आपल्याला पाहायला मिळतो व्हाईट बॉल. व्हाईट बॉलने टीमची धावसंख्या पुढे जात असताना 53. नेहमी या खेळाडूचा मुख्य रोल राहिला या टीम मध्ये. छोटा तीर पण घाव करे गंभीर, मोठमोठे स्ट्रोक खेळतो हा खेळाडू आणि त्याला आता क्रमांक 6च्या प्लेस वरती पाठवलं कॅप्टननं. अजून या षटकातले 4 बॉल बाकी आहेत. टार्गेट चांगलं सेट होईल आता या 4 बॉल मध्ये. ओद विकेट टर्न झाला ऑन साइडला, तो टर्नी चेंडू करण्यात आला. मी म्हटलं होतं ना की स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट, छोटा तीर घाव करे गंभीर. इथनं घाव घालत असताना बॉलला पाठवलाय बॉर्नाच्या बाहेर. षटकार. थँक्यू. वॉट अ स्ट्रोक. पुल करत असताना पुल पॉवरफुल आणि चेंडू सीमारेषे बाहेर गुल. ताकदीचा प्रॉपर वापर. लेन बॉल थोडासा होता, परंतु बॅटच्या रेषेमध्ये बॉलला आणण्यासाठी थोडासा बॉडीचा मुवमेंट त्याने केला. त्यानंतर ताकदीच्या वापराने बॉलला पाठवलं गेलं मिड विकेट बॉर्ड लाईनच्या बाहेर, जिथे षटकार मिळाला शुभम शेलारला आणि धावपलक टीमच्या टोटल मध्ये जर आपण बघितलं तर 59 या आकड्यावरती. 3 बॉल मध्ये एखादा मोठा फटका आला तर याही मॅच मध्ये चांगलं टार्गेट सेट होईल. लेग स्टंपवरती आई बॉल, ज्या पद्धतीने पहिला बॉल खेळायचा होता शुभम शेलारला, तिथे डावा स्टंप जरूर वाकवण्याचा प्रयत्न, परंतु डाव्या स्टंपच्या जास्त बाहेर तो चेंडू गेला. परंतु आता चांगला बॉल डिलिव्हर्ड केला. सागर भोईर एक्सपिरियन्स दाखवत असताना विथ द स्पिन त्याच्या आलेला षटकार त्याला गाळायचा होता, तो डॉट बॉलने गाळला गेला. आतापर्यंत त्या 4 बॉल मध्ये फक्त 9 धावा त्याने खर्च केल्या. टीमची धावसंख्या 59. म्हणजे एखादा मोठा फटका रोखला ना तर ते चॅलेंज शेवटच्या ओव्हर पर्यंत नेण्याची ताकद आहे टीम दिवेकडे.
कमी गतीचा बॉल यॉर्कर विकेट कीपरच्या हातामध्ये सेफ लँडिंग बॉलची आणि इथं लागोपाठचा दुसरा डॉट बॉल षटकाराचं प्रत्युत्तर वार पे पलटवार ठोसा आणि इथं सांगितलं जातंय सागरच्या माध्यमातून हे चॅलेंज आम्ही सुद्धा ऍक्सेप्ट केलंय. आज देखील जरा किसमें कितना है दम. काय बॉल होता अगदी परफेक्टली यॉर्कर बॉल ब्लॉक करणारा शुभम शेलार. जरूर यॉर्कर चेंडू फेस करत असताना त्याला तुम्ही शांत राहताना बघितलं. शेवटचा बॉल टार्गेट सेट बॉल घेऊन सागर तयार. शेवटचा बॉल नेक्स्ट टाइम वरती वन शॉट प्रॉपरली टायमिंग बॉलला पाठवलाय बॅक स्क्वेअर लेग आणि स्क्वेअर लेगच्या अगदी मधून एअर स्ट्राईक साठी षटकाराच्या दिशेने आणि येतोय षटकार शेवटच्या बॉलवरती ऑल ओव्हर. 4 षटकांचा खेळ संपला. फर्स्ट इनिंग या ठिकाणी संपत असताना 65 धावा बनल्यात आणि 66 धावा संख्येचं मोठं टार्गेट या ठिकाणी बनवायचंय धनेश इलन कुकसे या टीम समोर गावदेवी दिवे या संघाला. दोन्ही टीम्सला माहिती आहे की ही क्वालिफाईड मॅच नाहीये तर ही मॅच आहे फर्स्ट सेमी फायनल. या मॅच मध्ये जो पुढे जाईल तो फायनल हरला तरी दुसऱ्या क्रमांकाचा मान मिळवेल. त्यासाठी ही लढाई सुरू आहे, ही लढत सुरू आहे त्या ट्रॉफीसाठी ज्या ट्रॉफीकडे सगळ्यांच्या नजर आहेत. आई वजेश्वरी निंबवली स्पोर्ट्स आयोजित ही स्पर्धा नेहमी खेळण्यासाठी सर्वांना खरं तर आकर्षण असतं ते म्हणजे ट्रॉफीचं आणि त्या सुंदर ट्रॉफ्या सध्या तरी तुमच्या डोळ्यासमोर आहेत आणि त्या ट्रॉफीसाठी ही सध्या तरी लढाई सुरू आहे. हे इक्वेशन तुम्ही पहा 24 बॉल 66 धावा सरासरी जर आपण बघितली गेली तर या फर्स्ट सेमी फायनलच्या मॅच मध्ये प्रत्येक ओव्हर मध्ये जेव्हा बॅटिंगला उतरेल ना गावदेवी दिवे तेव्हा त्यांना प्रत्येक ओव्हर मध्ये 16.50 कॅल्क्युलेशनने प्रत्येक ओव्हर मागे धावा बनवायच्या आहेत आणि बनवाव्या लागतील. रंगेली मॅच दोन्ही बाजूला बॅटिंग ऑर्डर स्ट्रॉंग आहे. एका बाजूला ज्या टीम्सच्या 2 खेळाडूंनी आपण बघितले तर 2 अर्धशतकीय खेळी दोन्ही खेळाडूंच्या आपण माध्यमातून बघितल्या. तो संघ अर्थातच धनेश इलेव्हन कुकसे गावदेवी दिवे या संघासमोर फाईट देतोय. 66 धावसंख्येचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. हर्षल गुळवी यांना विनंती करतोय की या तुमचं काम तुम्ही या ठिकाणी हातामध्ये घ्या आणि विनंती करेन की लवकरात लवकर सामना सुरू करा. ओपनिंग प्लेयर लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवा. शेवटची मॅच आहे आजच्या दिवसातली. जरूर फर्स्ट सेमी फायनल तुम्ही अनुभवतात. फर्स्ट इनिंग ओव्हर झालेली आहे आणि मी सेकंड इनिंग मध्ये इन्व्हाइट करतोय या वगाला असा एक आवाज लाभला गेला ज्याने अनेक वर्ष क्रिकेटच्या परिपटलावरती मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपला आवाज दिला. मॅम फ्रॉम गोरसई आवाज महाराष्ट्राचा आवाज गोरसई गावाचा आवाज टेनिस बॉल क्रिकेटचा सर्वांच्या लडके तुम्हा सर्वांचे सुभाष धुमाल सर इट्स ओव्हर टू यू. खूप खूप धन्यवाद भागेश म्हात्रे सर. मित्रांनो उद्याचं शेड्यूल आपल्यापर्यंत मी पोहोचवतो. आपल्याकडे वेळ आहे. उद्या पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो 17 डिसेंबर उद्या पहिला सामना बिग मॅच आपल्याला पाहायला मिळेल. ज्या बजरंग पॉवर शेलार विपक्ष शेलके ब्रदर्स पोगाव या 2 संघांमध्ये दोन्ही संघांनी 8:30 रिपोर्ट करायचं आहे. 8:45 वाजता पॉज केला जाईल. 9 वाजता सामन्याला सुरुवात होईल. पहिला सामना ज्या बजरंग पॉवर शेलार विपक्ष शेलके ब्रदर्स पोगाव. त्यानंतर दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल जयभजन भिनार विपक्ष जयवीर टेमघरपाडा. तिसरा सामना खारबो विपक्ष गावदे वडनगर आणि चौथा सामना आपल्याला पाहायला मिळेल अरसीसी राया विपक्ष डिफेंडिंग चॅम्पियन गेल्या वर्षीचा या चषकाचा विजेता संघ जयभजन गोडसई बी. हे उद्याचं शेड्यूल असणार आहे. सलोंजली मैदानामध्ये टाळ्यांच्या गजरात जाताना आपल्याला पाहायला मिळते धनेश पाटील विथ दर्शन पाटील. आज स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामधील फर्स्ट सेमी फायनल आपण पाहतोय. धनेश कुक्ष विपक्ष गावदे दिवे या 2 संघांमध्ये दोन्ही संघांचं परफॉर्मन्स या स्पर्धेमध्ये चांगलं राहिलेलं आहे. कारण कालचा दिवस गावदे दिवे संघाच्या नावे राहिला होता. आजचा दिवस या सामन्याच्या अगोदर आपण बघितलं तर धनेश्वर कुक्ष संघाच्या नावे राहिलेलं आहे आणि दोन्ही संघाने चांगली या कामगिरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये केलेली आहे. मात्र हा सामना दोन्ही संघाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. कारण एक पाऊल दूर आपण बघतो फायनल पासून दोन्ही संघ. सेमीफायनल सामना सध्या आपल्याला पाहायला मिळतो. डीटी ग्राउंड व्हिनर इथून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जाते. योगेश गुलवी साहेबांच्या स्वप्नातून साकारली ही भव्य दिव्य स्पर्धा आपण बघतो. ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम 4 दिवसीय स्पर्धा आई वज्रश्री स्पोर्ट्स निंबोली आयोजित आई वज्रश्री चषक 2025 दिमागदार आयोजन
सायंकाळी सत्रामध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत है। देखते आज की शाम किस टीम के रहते नाम, लेकिन निंबोली क्रिकेट के सुहानी शाम अब सभी के नाम। पहिला चेंडू स्वीकार मेस धनेश पाटील आपण बघतोय स्ट्रायकर एंडला, तर नॉट एंडला दर्शन पाटील, बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज राज पाटील पाहायला मिळतोय। पावलतेचं पहिले षटक राज पाटील हाताळताना वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं। इथे मात्र एक कप्पा गोडवलाय, अगदी इनफिल्ड आउटफिल्डच्या वरून चुरून निघून जातोय सीमा पार, स्ट्रेट इट हाय अँड हँडसम धनेश पाटीलच्या बॅटमधून हा षटकार। पहिला मॅक्झिमम आपण पाहतो फलंदाज धनेश पाटीलच्या बॅट मधून षटकाराने बॅसिंग अंदाजाने त्यांनी स्वतःच संघाचं अकाउंट ओपन केलेलं आहे। पुढचा चेंडू आरव्याटने केल्याचा प्रयत्न, इथे मात्र प्लॅन मिस आपण पाहतोय, चेंडू सरळ निघून जातोय विकेटकीपरच्या हातामध्ये। यावेळी मात्र थोडंसं गतीमध्ये परिवर्तन करताना गोलंदाज राज पाटील पाहायला मिळतोय। बेस्ट वर्सेस वेस्ट अशी लढत आपण पाहतोय सध्या कुक्ष विपक्ष दिवे या दोन संघामध्ये। इथे मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू ट्रॅव्हल होतोय, धाव तिथे नक्कीच घेतली जाते। आणि ऑलफिल्ड पंचाने इथे मात्र तिसऱ्या पंचाची मदत रनआउट साठी घेतलेली आहे। कंट्रोल रूम मध्ये आमचे तिसरे पंच गिरीश वालन सर, मॅन फ्रॉम सेलर, नॉट आउट। सुखरू आपल्या क्रीज मध्ये पोहोचलेला आहे फलंदाज। गौदेव दिवे संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 7 धावा, आव्हान येते 66 धावांचं। 66च्या लक्ष्याचं पाठलं करताना आपण बघतो गावदेव दिवे हा संघ। पहिले षटक मार्गस्थ आहे राज पाटीलला, फ्रंटलाईन गोलंदाज धनेश कुक्षे संघाकडून वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिलं षटक चालतोय। दोन क्षेत्राच्या ऑलरेडी मध्ये आहेत, ज्यामध्ये मिड विकेट आणि लॉंग ऑन पाहायला मिळतोय। खेचून मारलेल्या चेंडूला इथे आपण पाहतोय काउंटर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक मयूर पाटील तिथे थोडंसं धडपडताना पाहायला मिळतोय। मात्र तरी देखील फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजांना, एका धावेपेक्षा अधिक नाही। दिवे संघाची धावसंख्या सिंगलने पोहोचली ती 8 वर। आपण पहिल्या सेमीफायनलचा सामना पाहतोय धनेश कुक्ष विपक्ष गावदेव दिवे या दोन संघामध्ये। राज पाटील राटा मोडतो स्टंप, प्लॅन मेस जोरदार फार करण्याचा प्रयत्न मध्ये चेंडू सरळ निघून जातो विकेटकीपरच्या हातामध्ये। निर्धाव चेंडूने पहिल्या षटकाची समाप्ती नंतर गावदेव दिवे संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती बिनबाद 8 धावा। इथून 18 चेंडूचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 18 चेंडू मध्ये 58 धावून जाऊ शकत आहे, कारण जे लक्ष ठेवले गेले ते 66 धावांचं। पहिले षटक आपण बघितलं तर धनेश कुक्ष संघाचे नावे राहिले, कारण राज पाटील यांनी षटकार खर्च केला असला तरी मात्र फक्त 8 धावा खर्च केलेले आहेत। षटकार खर्च केल्यानंतर त्यांनी कमबॅक केलेले, वापसी केलेली आहे आणि आता मात्र दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मयूर पाटील येतोय। सामना करील मयूर पाटीलचा फलंदाज दर्शन पाटील। इथून मात्र धावांचा वेग वाढवावा लागेल गावदेव दिवे संघाला, कारण आपण बघितलं तर 66 धावांच्या लक्ष्याचं पाठलं करताना पहिलं षटक जे पॉवर प्लेचं होतं त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक षटकाचा अपवाद वगळला तर मात्र दिवे संघ मोठे फटके खेळताना पाहायला मिळाले नाही। आणि ते मात्र मोठ्या फटक्यांकडे आता जावं लागेल, कारण आता जर बघितलं तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये जी संधी साधताना ती संधी आता मात्र इथे साधावी लागेल, गॅप शोधावे लागतील, हवाई मार्गाचा वापर देखील करावा लागेल।
गोलंदाज मयूर पाटील बॉलिंग ट्रॅकवर तर सामनाकर फलंदाज दर्शन पाटील. इथे मात्र अतिशय सुरेर चेंडू पंच इशारा करतात वाईडचा अवंतर वाईडच्या रूपाने गतीमध्ये परिवर्तन देखील करण्याचा प्रयत्न होता मात्र दिशेमध्ये देखील परिवर्तन होताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 9. 4 क्षेत्ररक्षक आपल्याला आउट इनफिल्ड मध्ये पाहायला मिळतात 30 सर्कल मध्ये. इथे मात्र चेंडूला फिरकून देण्याचा प्रयत्न बेस्ट टायमिंग आहे. 2 क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत झेपावलेले आहेत. झेल मात्र सोडला जातोय. मागे आगे आला होता मात्र आपण बघितलं तर मागे याला झेल कॅरी करता आले नाही. जीवदान मिळतं इथे फलंदाजांना जीवदानाचा फायदा उचलून दर्शन 2 धावा देखील कंप्लीट करतोय. 2 धावांनी संघाची धावसंख्या द्वितीय रँकामध्ये 11वर पोहोचते. फर्स्ट सेमीफायनलला पहिल्याच सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय धनेश कोक्ष विपक्ष गावदेव दिवे या 2 संघामध्ये. झेल घेण्यासाठी देखील कॉलिंग खूप महत्वाचे आहे कारण अंत्यशा क्रिकेटमध्ये देखील अशी घटना घडलेली आहे. कृपया जे सीमारेषेच्या आतमध्ये प्रॅक्टिस सुरू आहे त्याची मुकल्यानं विनंती असेल की हा शेवटचा सामना आहे. या सामना संपल्यानंतर आपण आपलं प्रॅक्टिस सुरू करायची आहे. जेसन गिलेप्से आणि डेमिन मार्टिन यांची टक्कर झाली होती झेल घेताना. जेसन गिलेप्सेचं नाक तुटलं होतं आणि त्यानंतर त्यांनी क्रिकेटला अलविदा केलं होतं. इथे स्विंग आणि मी चांगल्या चेंडू जातली नाही कारण पंचांचा इशारा वाईड येतो अव्वांतर वाईडच्या रूपाने. ऑप्शन ठेवण्याचा प्रयत्न मात्र जास्तच चेंडू दूर ठेवला जातोय. भूदंड मात्र भोगावा लागतोय. धावसंख्या सिंगल वाढते 12वर पोहोचते. राज पाटीलला मयूर पाटीलला काहीतरी सल्ला देताना आपण कानमंत्र देताना मयूर पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर तर पुन्हा एकदा सामना फलंदाज दर्शन पाटील. इथे मात्र खोदून मारलेल्या चेंडूला मात्र सरळ क्षेत्राच्या हातामध्ये मिडल क्रीजर मध्ये झेल आणि इथे मात्र समाप्त होतो फलंदाज दर्शन पाटीलचा खेळ. येण्याची गरज पडाली नाही. लेफ्ट आणि राईट होण्याची देखील गरज पडाली नाही. पण बघितलं तर अगदी जागेवरच हा झेल पकडलेला आहे आणि इथे मात्र खेळ समाप्त झालेला आहे. दर्शन पाटीलचा पहिला हात बसतोय गावदेव दिव्य संघाला. न्यू बॅटर सन ऑफ दिव्य सूरज भोईर आता मात्र वनडाऊन पोझिशनला खेळण्यासाठी पाहायला मिळतोय. सेमीफायनल सामना आपण बघतोय धनेश कुक्ष विपक्ष गावदेव दिव्य या 2 संघामध्ये. हा 16 चेंडूचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 16 चेंडू मध्ये हर्षल गुलवी सांगतात की इथून 54 धावांची अजून आवश्यकता आहे. आता या मैदानावर कुठलीही टार्गेट कुठलीही लक्ष्य सोपं नाही आणि कुठले लक्ष्य कठीण देखील नाही. प्लॅन मिस इथे आपण पाहतोय अँगल क्रिएट करताना अगदी बाहेरच्या बाजूने चेंडू वळताना पाहायला मिळतोय. चेंडूवर बोटे फिरवली जातात. आपण बघितलं तर चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने मूव्ह होतोय आणि ही खासियत पाहायला मिळते मयूर पाटील याची. स्कोर इज कॉन्स्टंट 12 रन्स लॉस फॉर द 1 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. इथे मात्र अतिशय सुरेख फटका चेंडू निघून जातोय सीमा पार. सुरेशच्या बॅट मध्ये हा दणदणीत षटकार. चेंडू स्लॉट मध्ये आणि त्याला पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. आपण पाहतोय मयूर पाटील पुन्हा एकदा सामनेकर फलंदाज सूरज भोईर.
इथे मात्र पुन्हा एकदा डाऊन दी ग्राउंड फटका केला आणि हा चेंडू देखील निघून जातो या लॉंग ऑफ लॉंग याच्यामधून सीमा पार चौकार दसकत दम दाखवताना सनप दिवे सूरज भोईर. ठिकाणी वाढवून होते धाव फलकावर 22 डबल 2 आणि इथून 44 धावांची अजूनही आवश्यकता आहे. सामना अजूनही संपलेला पिक्चर बाकी मेरे दोस्त हे दाखवून देताना दिवे या संघाचा सण आपण मध्ये सन ऑफ दिवे सूरज भोईर. इथे मात्र फोल केलेल्या चेंडूला मात्र हो वाट कॅच अगदी उडता अतिशय मागे पाहायला मिळतोय. सुरेख झेल आणि इथे मात्र समाप्त होतो फलंदाज सूरज भोईराचा खेळ. संघाचे आकार धावसंख्या पोहोचते या 27 आपण बघतोय जतीन च्या बॅट मधून हा चौकार. हो 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 पिकअप शॉट चिरून निघून जातो लॉंग लेगच्या वरून सीमा पार आपलातून षटकार. शॉर्ट पॅकेट डायनामाइक आपण बघतो छोटा तीर घावकरी गंभीर जतीनच्या बॅटनं षटकार आणि षटकारी संघाची धावसंख्या मुसंडी मारते. धावपलीकडे पोहोचते 33 वर आणि इथून बरोबर 33 धावांची आवश्यकता आहे. निम्मा पल्ला गाठलेल्या निम्म्या धावांची आवश्यकता आहे. जतीन पाटील आणि जतीन पाटील ज्यावेळी फलंदाजी करतोय त्यावेळी कारेवलीच्या जतीन पाटीलची आठवण ताजी होते. कारेलीच्या जतीन पाटील यांनी देखील धर्माच्या चषकामध्ये गेल्या वर्षी आपल्या गावच्या संघाकडून खेळताना बाईक पटकवली होती. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा अवॉर्ड जिंकला होता. आणि यंदाच्या अंगामध्ये आपण बघितलं तर सिटी फॉर्मेट मधून खेळताना
फटक्यांचे उधळण करताना चांगली फलंदाजी केली होती, खास करून चॅलेंज स्पोर्ट्स संघाकडून. तो बाद झाल्यानंतर मात्र चॅलेंज स्पोर्ट्स संघ पराभूत झाला. इथे मात्र सलल बॅटने फटका केलेला आहे, उंची जास्त आहे, लांबी कमी आहे, 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचले होते. मात्र अखेर बंटी याने हा झेल घेऊन खतऱ्याची घंटी वाजवली. जतीन पाटीलला याची केली संपुष्टात. जतीन पाटील बाद झाल्यानंतर थोडासा आता मात्र बॅकफुटवर पाहायला मिळतोय तो गावदेव दिवे संघ. मात्र आता अशीची किरण आपण पदे मैदानामध्ये धनेश पाटील आणि त्याला साथ देण्यासाठी नवीन बॅटर आता मात्र सागर भोईर मैदानामध्ये पोहोचलेला आहे. इथून जर बघितलं तर बरोबर अजून 33 धावांची आवश्यकता, 33 धाव आपल्याकडे झालेल्या आहेत आणि या 33 धावांच्या विजयासाठी अजून आवश्यकता आहे. बबलू पाटील बॉलिंग ट्रॅक वर आता बबलू पाटील याचा सामना करेल फलंदाज सागर भोईर. फर्स्ट सेमीफायनल आपण पाहतोय. गावदेव दिवे विपक्ष धनेश कुक्षे या दोन संघामध्ये येतो झाके. अभी कल का दिन भी बाकी. उद्या देखील बल्लाटे संघांना आपण नवीन ऍक्शन मध्ये पाहणार, ज्यामध्ये जय बजरंग पॉवर शेल्लार, शेलके ब्रदर्स पोगाव, जय बजरंग विनार, जय दुर्गा बी टेमगरपाडा, साई स्पोर्ट्स खारबाव, गावदेव वडनोगर, जय बजरंग गोरसे बी, आरसीसी राया असे 100 बटकर एक संघ उद्या देखील आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. आमच्या आयोजन कमिटीचीच मुलं तिथे आहेत, आमच्या होलंडर्स आहेत. धावसंख्या 33 आणि 33 धावांची इथून अजून आवश्यकता आहे. आपण पाहतोय मात्र चेंडूंचा जर विचार केला तर इथून 8 चेंडूचा खेळ शेष आहे. 8 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता आहे. बबलू पाटील बॉलिंग ट्रॅकवर सामना करत फलंदाज सागर भोईर. इथे ऑन साइडला वाईट ऑफ लॉंग ऑन रिझल मध्ये मोहिर पाटील चेंडू फील करतो. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजाला. धावसंख्या सिंगल पोहोचते ती 34 ओव्हर. या चेंडूवर एक मोठा फटका आता मात्र अनिवार्य असणार आहे गावदेव दिवे संघाला, जेणेकरून शेवटच्या षटकामध्ये लक्ष थोडस सोपं पाहायला मिळेल. क्लीन बॉल, दांडी गोल आपण पाहतोय. विकेटचा पदन धनेश पाटील जी शेवटची आशेची किरण होती ती देखील आता मात्र मावलताना. किरण होती ती देखील आता मात्र धनेश पाटीलच्या रूपाने या डगलच्या आश्रयाला परतताना आपण बघतोय. आणि आता मात्र लक्ष खूपच अवघड, कारण इथून 6 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 6 चेंडूमध्ये 33 धावांची आवश्यकता आहे. ग्रामीण क्रिकेटचा इतिहास जर उलगडून पाहायचं झालं तर हेच समीकरण ठाकरेच्या पाड्या मैदानावर जय बजरंग कारिवली संघासमोर होते. सामना होता सेलोमत अव्वल विपक्ष जय बजरंग कारिवली आणि त्यावेळी या कारिवली संघाच्या पप्या खारेक यांनी आतिश पाटील विरुद्ध 6 षटकार ठोकून तो सामना जय बजरंग कारिवली संघाला जिंकून दिला होता. आणि इथे मात्र पप्या खारीक प्रमाणे कामगिरी गावदेव दिवे संघाच्या एखाद्या फलंदाजाला करावी लागेल. 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये इथे मात्र आपण बघतो 32 धावांची आवश्यकता. इथे मात्र चेंडूला भिरकून दिलेला आहे. चेंडू निघून जाते सीमावर. पहिला तर आलाय सागर भोईरच्या बॅट मधून.
घेतलेत आपण मध्ये षटकार खेचून संघर्षाचा षटकार आकाश जोशी विरुद्ध आकाशामध्ये फटका केलेला आहे. धावसंख्या 6 ने या वाढते 40 वर पोहोचते. पुन्हा एकदा त्याच दिशेने हा चेंडू देखील निघून जातो सीमा पार. आणखीन एक षटकार. वा बाई वा. पुन्हा एकदा धाव मिळेल 6. आता मात्र चिंतित पाहतोय आपण कुक्ष संघाचा संघ नाही का चिंतित पाहायला मिळतोय सर्व संघ. कारण इथे आपण पाहतोय सागर भोई यांनी दाखवून दिलेलं पिक्चर अभि बाके मेरे दोस्त 2 षटक त्याच्या बॅटमधून. आणि आता मात्र समीकरण हर्षल गुळवी सांगतात की 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. येणारे 4 चेंडू मध्ये इथून 20 धावांची अजूनही आवश्यकता आहे. सामना अजूनही संपलेला नाही. सूर्य अस्ताला गेलेला आहे. मात्र या स्पर्धेमधून कुठल्या संघाचा अस्त होईल याचं उत्तर या सामन्यानंतर मिळेल. देखते आज की शाम किस टीम के रहते नाम, लेकिन निंबोली क्रिकेट की सुहानी शाम अब सभी के नाम. सायंकाळी 17 मध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. 4 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. इथे या सुटकेचा निश्वास सोडला असेल कारण आपण मध्ये ग्राउंडेड शॉट तिथे देखील फंबल पाहायला मिळते. 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. धडपडत क्षेत्ररक्षण केलं जाते. आता मात्र 3 चेंडू आणि 3 मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. 3 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. इतिहास रचला जाईल का? जर 3 चेंडू मध्ये 3 षटकार ठोकले तर मला वाटतं दिवे संघ सागर भोईऱ्याला इथून खांद्यावर घेऊन जातील. 3 चेंडू आणि 3 मोठ्या फटक्यांची आवश्यकता है. इसको लगा डाला तो मैच झिंगा डाला, इसको लगा डाला तो मैच को जिता डाला. इतिहास रचण्याची संधी इथे मात्र आपण पाहतोय फलंदाज सागर भोईरकडे चालून आलेले आहेत. 3 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता म्हणजे 3 चेंडू सीमाच्या बाहेर पाठवावा लागतील. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. आणि आता मात्र आपण म्हणू शकतो की मिशन इम्पॉसिबल पराभवाचे छायेत. आता मात्र आकाशामध्ये कुठल्याही प्रकारचे ढग नाहीत. मात्र पराभवाचे ढग गावदेव दिवे संघाच्या डोक्यावर. आणि विजयाकडे मार्गदर्शन करताना आता मात्र आपण बघतो धनुष्यन कुक्षा संघ. कारण मिशन इम्पॉसिबल झालेले. शेवटचे 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये तब्बल 18 धावांची आवश्यकता. हे फक्त आयएसपीएल मध्येच घडू शकलं असतं कारण 90 तिथे दिला जातो. 2 चेंडू आणि तब्बल 18 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. शुभम शेलार या चेंडू खाली विकेटचं पतन. प्रसाद हा देखील बाद होताना. केवळ एका चेंडूने दूर आपण बघूया धनुष्यन कुक्ष संघ अंतिम फेरीपासून. शेवटच्या चेंडूचा खेळ शेष आहे. विजयाच्या उंबाट्यावर आपण पाहतोय तो धनुष्यन कुक्ष हा संघ. शेवटच्या चेंडूचा खेळ शेष आहे. गोलंदाज आकाश जोशी बॉलिंग ट्रॅकवर. शुभमचा प्रयत्न चांगला. तर हा सामना जिंकला धनुष्यन कुक्ष संघाने. तो दोस्तों आज की शाम धनुष्यन कुक्ष के नाम. अभिनंदन धनुष्यन कुक्ष संघाने या अंतिम फेरीमध्ये धडक मारलेली फायनल मध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरलेला आहे. तर बोलू आपण मॅन ऑफ द मॅच कडे. जगदीश पाटील साहेबांकडून बबलू पाटील साठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं कारण. आणि या सामन्यात मॅन ऑफ द मॅच देखील वंडर बॉय पीटीसीचा वंडर बॉय बबलू पाटील ज्यांनी 10 चेंडूमध्ये 39 धावा ज्यामध्ये उत्तुंग 6 षटकांचा समावेश होता.
बबलू पाटील ठरलाय या सामन्याचा सामनावीर आणि बबलू पाटील साठी या त्यांचे मोठे बंधू जगदीश पाटील साहेबांकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक देखील आमच्या कॉम्बॉक्स मध्ये जमा झालेले आहे. बबलू पाटील आपण आपल्या मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी या मित्रांनो उद्या देखील ही स्पर्धा एन्जॉय करायला विसरू नका, कारण उद्या देखील 100 संघ आपल्याला एन एक्स मध्ये पाहायला मिळतील. पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल जय बजरंग पॉवर शेलार विपक्ष शेलके विरुद्ध पोगो, एका बाजूला सचिन भोईर, दुसऱ्या बाजूला तुषार शेलके, त्यानंतर जय बजरंग भिनार विपक्ष जयदुर्ग बी टेंभरपाडा, साईस खारबा विपक्ष गावदेव वडोनगर आणि शेवटचा पहिल्या फेरीमधील सामना अर्शिशी राया विपक्ष डिफेंडिंग चॅम्पियन या स्पर्धेचा गत विजेता संघ जय बजरंग गोळसे बी. उद्या देखील 100 सामने आपल्याला पाहायला मिळतील. बबलू पाटील आपण आपल्या मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी या आणि आपणास 500 रुपयाचं पारितोषिक देखील दिलं जाईल. जगदीश पाटील साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ असते हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपण बबलू पाटीललाच द्यायचं आहे. वंडरफुल खेळ बबलू पाटीलचा पाहायला मिळालाय. मिस्टर मॅन ऑफ द सिरीज असं देखील त्याला म्हणता येईल, कारण सर्वाधिक पीटीसी क्रिकेटच्या इतिहासामध्ये मॅन ऑफ द सिरीज पटकवण्याचा मान विक्रम देखील बबलू पाटील याच्या नावे हे आपण पाहू शकतो. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक पटकवताना वंडरफुल इनिंग खेळणारा पीटीसीचा वंडर बबलू पाटील ठरलाय या सामन्याचा सामना होतो. दोस्तों आज की शाम रघुनाथ पाटील उपतालुका प्रमुख साहेबांकडून देखील ऑनलाईन 500 रुपयाचं पारितोषिक बबलू पाटील साठी दिलं जात आहे. क्या बात आहे. आज धनेश्वर कुक्षे संघाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तर मित्रांनो आजचे शेड्यूल इथे समाप्त होते असं मी जाहीर करतोय. मी माझे सक्रिय समोरचे आमची लाईट इलेक्ट्रिक टीम संपूर्ण पंच पॅनल त्यानंतर डीजे मास्टर आणि संपूर्ण आमची आयोजन कमिटी आपली रजा घेतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. उद्या आपण ठीक 9 वाजता भेटूया.